नमस्कार मंडळी, आज आपण बनवतो आहे पारंपरिक पद्धतीचं मेथकूट. त्याच्यासाठी मी इथं घेतलेलं आहे चण्याची डाळ 4 वाट्या, तांदूळ 1 वाटी. आपण पाहू शकता इथे गहू 1 वाटी, मूग डाळ अर्धी वाटी, उडीद डाळ अर्धी वाटी, 4 मिरच्या सुक्या, लवंग, दालचिनी, जायफळ, मिरी, मोहरी आणि मेथी हे 1-1 चमचा मी घेतलेला आहे. हे जायफळ अवश्य घालावं, काही जण घालत नाहीत, पण आमच्याकडे आम्ही वापरतो. अर्धं जायफळ मी इथे घेतलेलं आहे. डाळ 1 वाटी आणि लवंगा 1 चमचा घेतलेला आहे. लवंग, मिरी, दालचिनी ह्यांचा वास छान वाटतो. हिंग आहे, खडा हिंग 2 तुकडे आणि मी इथे सुंठ वापरलेली आहे. आणि हे सगळे मसाले एकत्र करून आपण वेलची 1 चमचा म्हणजे 8 ते 10 वेलची घेतलेली आहे. हे सर्व साहित्य वापरून आपण पारंपरिक पद्धतीने आज इथे मेथकूट बनवत आहोत. जे आपल्याला आईने आपल्याला सांगितलेलं आहे. ही रेसिपी माझ्या आईची आहे, तीच मी फॉलो करते. हे गुडगुडीत भात आपण इथे हळकुंड अख्खं वापरतो आहे, हळद न घेता. आणि हे सारं साहित्य आपण आता भाजून घेतो आहे. हे मेथकूट विशेष करून आपण गुडगुडीत भातावर, मऊ भातावर तूप घालून मेथकुटासोबत भात खातो. न्याहारी होते आपल्याला सकाळची, ती पर्वणीच असते काही जणांना. आता हे सारं साहित्य मी चुलीवर भाजणार आहे आज इथे, कारण हे पारंपरिक म्हटलेलं आहे ना, त्यामुळे आपण इथं चुलीचा वापर करून हे बघा थोड्याशा मंद आचेवर आपण हे सारं साहित्य सावकाश भाजून घेणार आहोत. आता आपल्याला हे साहित्य हे बघा, ह्याच्यामध्ये गहू, पोहे, मी 1-2 चमचे फक्त इथे पोहे घातलेले आहेत. त्याचा स्वाद पोह्यामुळे थोडंसं त्याला खुडखुडीतपणा येतो, चिकट होत नाही. आता हे सारं साहित्य मी मंद आचेवर इथे भाजून घेतलेलं आहे, चुलीवर विशेषतः भाजलेलं आहे. आणि हे सारं साहित्य आपण आता घरघंटीवर इथे दळायला लावलेलं आहे. घरघंटीला आपण 1 नंबरची चाळण वापरतो आहे. आपल्याला हे जरा थोडंसं एकदम बारीकच दळायचं आहे, सरसरीत होता कामा नये. त्यामुळे आपण 1 नंबरची चाळण वापरून हे घरघंटीवर सारं काही दळून घेणार आहोत. ह्या मेथकुटाबद्दलची बरीच आपण वेगवेगळ्या प्रकारे मेथकूट बनवतात. हे मेथकूट आपण कांदा घालून, दही घालूनसुद्धा कालवून खातो. आपल्याला माहीतच असेल. मेथकुटाचा 4-5 आपण इथे उपयोग करतो. तुम्ही कोणता उपयोग करता ते मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवा. तुमचं मेथकूट तुम्ही मसाल्याचे किती साहित्य वापरता तेही सांगा. मेथकूट हे नाव कसं आलं असेल याबद्दल आपलं काय मत आहे तेही मला तुम्ही कमेंट करून सांगा. रजनीगंधा ह्या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या मनापासून मी स्वागत करत आहे. आता हे सारं आहे बघा आपलं एकजीव होऊन गिरणीतनं दळून आलेलं आहे. कसा सुंदर कलर आलेला आहे, वासही मस्त सुटलेला आहे, खमंग आहे. हे बघा हे मेथकूट आपलं आता तयार झालेलं आहे. ते आपण मऊ भातावर, गुडगुडीत भातावर अवश्य घेऊ शकतो. घरचं तूप म्हणजे काय पर्वणीच. मग हे मेथकूट आपण सीलबंद ठेवलं तर 4 महिने ते 6 महिने आरामात टिकतं. तसं मी ठेवून पाहिलं होतं, पण ते वर्षभरसुद्धा चांगलं राहतं. पण ते सील पॅक करून असं हे बघा ठेवायला लागतं. तर माझ्या बघणाऱ्या सर्व यूट्यूबर्सना धन्यवाद.